मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 10,000 इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पाहतोय। आपण नवीन 25 इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी जो आपण सराव करून घेतोय त्याचा तुमचा शब्दसाठा वाढावा, याच्यासाठी खूप फायदा होणार आहे। बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे ऑरेंज, म्हणजे संत्रा किंवा नारंगी रंग। ऑरेंज म्हणजेच काय, संत्रा किंवा नारंगी रंग। पुढे आहे मेक, म्हणजे बनवणे किंवा तयार करणे। ह्याचं दुसरं रूप मेड आहे, तिसरं रूप पण मेड आहे, एक क्रियापद आहे बघा हे। पुढे आहे मोर, म्हणजे अधिक किंवा आणखी। मोर म्हणजेच काय, अधिक किंवा आणखी। पुढे आहे नोबडी, म्हणजे कोणीही नाही। नोबडी म्हणजेच काय, कोणीही नाही। पुढे आहे ऑर्डर, म्हणजे आदेश, ऑर्डर किंवा सुव्यवस्था। बघा, ऑर्डर म्हणजेच काय, आदेश, ऑर्डर किंवा सुव्यवस्था। पुढे आहे मॅन, म्हणजे माणूस किंवा पुरुष। मॅन म्हणजेच काय, माणूस किंवा पुरुष। पुढे आहे मॉर्निंग, म्हणजे सकाळ। मॉर्निंग म्हणजेच काय, सकाळ। पुढे आहे नॉईज, म्हणजे आवाज किंवा गोंगाट। नॉईज म्हणजेच काय, आवाज किंवा गोंगाट। पुढे आहे अदर, म्हणजे इतर किंवा दुसरा। अदर म्हणजेच काय, इतर किंवा दुसरा। पुढे आहे मॅनेज, म्हणजे व्यवस्थापन करणे। मॅनेज म्हणजेच काय, व्यवस्थापन करणे। मोस्ट म्हणजे सर्वात जास्त। मोस्ट म्हणजेच काय, सर्वात जास्त। पुढे आहे नन, म्हणजे काहीही नाही, कोणीही नाही। दोन्ही अर्थ लक्षात ठेवा। नन म्हणजेच काय, काहीही नाही, कोणीही नाही। पुढे आहे ऑट, म्हणजे पाहिजे, योग्य आहे। ऑट म्हणजेच काय, पाहिजे किंवा योग्य आहे। पुढे आहे मेनी, म्हणजे अनेक किंवा पुष्कळ। मेनी म्हणजेच काय, अनेक किंवा पुष्कळ। पुढे आहे मदर, म्हणजे आई। मदर म्हणजेच काय, आई। पुढे आहे नॉर्मल, म्हणजे सामान्य किंवा नेहमीचे। नॉर्मल म्हणजेच काय, सामान्य किंवा नेहमीचे। पुढे आहे आउट, म्हणजे बाहेर। आउट म्हणजेच काय, बाहेर। पुढे आहे मार्क, म्हणजे चिन्ह किंवा गुण। मार्क म्हणजेच काय, चिन्ह किंवा गुण। पुढे आहे माउंटन, म्हणजे डोंगर किंवा पर्वत। माउंटन म्हणजेच काय, डोंगर किंवा पर्वत। पुढे आहे नॉर्थ, म्हणजे उत्तर दिशा। नॉर्थ म्हणजे काय, उत्तर दिशा। पुढे आहे ओव्हर, म्हणजे वर किंवा संपलेले। ओव्हर म्हणजे काय, वर किंवा संपलेले। पुढे आहे मार्केट, म्हणजे बाजार। मार्केट म्हणजेच काय, बाजार। पुढे आहे माउथ, म्हणजे तोंड। माउथ म्हणजे काय, तोंड। पुढे आहे नोज, म्हणजे नाक। नोज म्हणजेच काय, नाक। पुढे आहे ओन, म्हणजे स्वतःचे। ओन म्हणजेच काय, स्वतःचे। तर बघा मित्रांनो, आता फक्त मी मराठी शब्द वाचतोय, तुम्ही इंग्लिश शब्द आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। स्वतःचे, स्वतःचे। नाक, नाक। तोंड, तोंड। बाजार, बाजार। वर किंवा संपलेले, वर किंवा संपलेले। उत्तर दिशा, उत्तर दिशा। डोंगर किंवा पर्वत, डोंगर किंवा पर्वत। चिन्ह किंवा गुण, चिन्ह किंवा गुण। बाहेर, बाहेर। सामान्य किंवा नेहमीचे, सामान्य किंवा नेहमीचे। आई, आई। अनेक किंवा पुष्कळ, अनेक किंवा पुष्कळ। पाहिजे, योग्य आहे, पाहिजे किंवा योग्य आहे। काहीही नाही किंवा कोणीही नाही, काहीही नाही किंवा कोणीही नाही। सर्वात जास्त, सर्वात जास्त। व्यवस्थापन करणे, व्यवस्थापन करणे। इतर किंवा दुसरा, इतर किंवा दुसरा। आवाज किंवा गोंगाट, आवाज किंवा गोंगाट। सकाळ, सकाळ। माणूस किंवा पुरुष, माणूस किंवा पुरुष। आदेश, ऑर्डर किंवा सुव्यवस्था। आदेश, ऑर्डर किंवा सुव्यवस्था। कोणीही नाही, कोणीही नाही। अधिक, आणखी, अधिक किंवा आणखी। बनवणे किंवा तयार करणे, बनवणे किंवा तयार करणे। संत्रा किंवा नारंगी रंग, संत्रा किंवा नारंगी रंग। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 25 शब्द आपण पाहिलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।